नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रिया टेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, आपण सध्या शिकत आहोत एक्सेलमधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज आणि यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आतापर्यंत पाहिले। आपण स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले पाहिले, फायनान्शियल फॉर्म्युले पाहिले। ते जर तुम्ही फॉर्म्युले पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आपण डेट रिलेटेड फॉर्म्युले पाहणार आहोत। जर तुमच्या डेटामध्ये जर डेट असेल आणि त्यावरती जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती असणं खूप गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण डेटचं टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आणि परत टेक्स्ट फॉर्मॅटचं डेट फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे पाहणार आहोत। त्याचबरोबर डेट आणि टेक्स्ट जॉईन कसं करायचं तेही पाहणार आहोत। प्रॅक्टिकली हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला सुद्धा याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। सो प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। त्याचबरोबर माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आत्तापर्यंत जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग हे फॉर्म्युले पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। फ्रेंड्स, आता आपण डेट रिलेटेड जे काही फॉर्म्युले आहेत ते आता आपण पाहणार आहोत आणि या कॉलममध्ये आपल्या डेट आहे, नंतर या डेटचा आपल्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायच्यात। या ज्या डेट आहेत त्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायच्यात आणि परत टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये ज्या डेटा आलेले आहेत ते आपल्याला डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायच्यात। पहा फ्रेंड, ज्यावेळी आपण असा कॉलम सिलेक्ट करतो त्यावेळी इथे नंबर ग्रुपमध्ये आपल्याला वरती डेट म्हणून दिसते, म्हणजे हे डेट आहेत। आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की डेट असो किंवा नंबर असो ते नेहमी सेलच्या राईट साईडला दिसते तुम्हाला, आणि टेक्स्ट हा नेहमी सेलच्या लेफ्ट साईडला असतो। पहा, कोणताही टेक्स्ट टाईप करा आणि तो कुठे येतोय, लेफ्ट साईडला येतोय। आणि इथे सुद्धा नंबर ग्रुपमध्ये आपल्याला इथे जनरल दिसते आणि इथे ज्यावेळेस आपण डेट फॉर्मॅट घेणार आहोत तर परत आपली इथे डेट फॉर्मॅट आला पाहिजे। ते कसं करायचं ते आता आपण पाहूया। सुरुवात करूया। इज इक्वल टू काय करायचं, फक्त इज इक्वल टू टेक्स्ट, डायरेक्ट टेक्स्ट हे फंक्शन टाईप करा, टॅब बटन प्रेस करा, नंतर व्हॅल्यू आणि फॉर्मॅट टेक्स्ट कसा फॉर्मॅट द्यायचा आपल्याला आपण देऊ शकतो। हे दोन आर्ग्युमेंट आहेत, व्हॅल्यू आणि फॉर्मॅट टेक्स्ट। तर व्हॅल्यू असणार आहे आपली ही जी डेट आहे ही आपली व्हॅल्यू असणार आहे। त्यानंतर कॉमा, आता आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे ही डेट पाहिजे, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तर पाहिजे बट कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर डबल इनोटेड कॉमामध्ये द्यावं लागेल। फ्रेंड, आपल्याला नेहमी लक्षात ठेवा की डबल इनोटेड कॉमामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डी MM आणि YY स्लॅश यूज केलं आहे फ्रेंड, DD MM YY। आता इथे YY दोनदाच घेतले, त्यानंतर काय रिझल्ट येतो ते आपण पाहूया। डबल इनोटेड कॉमा कंप्लीट, बस इतकंच करायचं। A2 व्हॅल्यू घेतली आपण, A2 फॉर्मॅट टेक्स्ट घेतला, ज्या फॉर्मॅटमध्ये डेट पाहिजे आपल्याला। फ्रेंड्स, इंडियन डेट आपली DD MM YY मध्येच असते, जे इंटरनॅशनल डेट वगैरे असतात त्या MM DD आणि YY फॉर्मॅटमध्ये दिसतात तुम्हाला, म्हणजे अगोदर त्यांचे मंथ असतात, नंतर डे असतो आणि नंतर इयर असतात। तर आपलं असं असतं, अगोदर डे असतो, नंतर मंथ असतात आणि नंतर इयर असतात। तर हे फॉर्मॅट आपण घेतलं आणि फक्त करूया एंटर। एंटर केल्यानंतर पहा इथे आपली डेट टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आलेली आहे आणि इथे फक्त 24 आलेला आहे, 2024 पूर्ण नाही, आता फक्त इथे 24 आले का, कारण इथे आपण YY दोनदाच घेतलाय। जर आपण YY 4 टाइम घेतला, म्हणजे 4 टाइम जर YY घेतलं तर पूर्ण इयर येणार आहे, समजलं, हे पूर्ण इयर आलं। आता यावरती डबल क्लिक करा, बाकीचे सर्व डेट आपले आलेले आहेत पण त्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आलेले आहेत, कारण त्या तुम्हाला इथे लेफ्ट साईडला दिसतात फ्रेंड, दिसतात लेफ्ट साईडला। त्याचबरोबर इथे नंबर ग्रुपमध्ये सुद्धा तिथे जनरल म्हणून आलेलं आहे, म्हणजे इथे डेट नाही तर इथे जनरल आलेलं आहे। आपल्या डेट ह्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत। आणि परत जर त्याला नॉर्मल करायचं असेल तर करू शकतो ना फ्रेंड आपण। नॉर्मल करण्यासाठी आता परत काय करायचं, इज इक्वल टू डेट टॅब, आणि आता याचे आर्ग्युमेंट काय आहे तर इयर मंथ आणि डे आपल्याला इथे द्यायचं आहे। बट आपल्याकडे इयर मंथ डे असं सेपरेट आहे का, सेपरेट नाही फ्रेंड्स, आपल्याला ह्या डेटमधूनच ते करायचं आहे। तर त्यासाठी आपण टाईप करणार आहोत इयर, टाईप काय केलं इयर, म्हणजे इयर म्हणजे हे आपलं फंक्शन आले फ्रेंड, आपण टॅब बटन पण प्रेस करू शकतो। नंतर हे B2 टेक्स्ट फॉर्मॅटचं आपल्याला डेट फॉर्मॅटमध्ये करायचं म्हणून आपण हे हा कॉलमच्या डेट सिलेक्ट केल्या, B2 ब्रॅकेट कंप्लीट, हे झालं इयरच्या बाबतीत। नंतर परत कॉमा, परत घ्यायचे आपल्याला मंथ घ्यायचे, टॅब बटन प्रेस करा, कारण हे सुद्धा छोटे छोटे फंक्शन आहेत। नंतर परत आपण हीच डेट घेणार, नंतर ब्रॅकेट कंप्लीट, परत एकदा कॉमा, कशासाठी, डेसाठी, आणि डेसाठी परत काय घेणार आपण DAY, टॅब बटन प्रेस करा, परत B2 सेल घेतली,
ब्रॅकेट कंप्लीट करा. फक्त एवढं करा. आता किती ब्रॅकेट कंप्लीट करायची, काय करायचं, काही करायचं नाही, फक्त एंटर करूया. एंटर केल्यानंतर इथं आपली डेट फॉर्मॅटमध्ये डेट आलेली आहे. यावरती डबल क्लिक करा आणि ते दिसतील तुम्हाला. म्हणजे ह्या डेट कोणत्या साईडला आल्यात, आपल्या राईट साईडला आल्यात. म्हणजे हे डेट फॉर्मॅटमध्ये आपल्या डेट आलेल्या आहेत. आपण इथं टेक्स्ट टू डेट फॉर्मॅटमध्ये डेट कन्व्हर्ट केलेले आहेत. पहा वरती सुद्धा इथे नंबर ग्रुपमध्ये डेट आलेलं दिसते. डेट टू टेक्स्ट फॉर्मॅट आणि टेक्स्ट फॉर्मॅट टू डेट फॉर्मॅट कसं कन्वर्ट करायचं हे तुम्हाला आता समजलं असेल. फ्रेंड्स, आता आपण असं केलं. आता इथे पहा, इथे जर तुम्हाला फक्त मंथ वगैरे नाव जर पाहिजे असेल तर तेही करू शकतो आपण. इज इक्वल टू टेक्स्ट घ्या, टॅब बटन. समजा ही डेट आपण सिलेक्ट केली. सिलेक्ट केल्यानंतर कॉमा द्यायचं आणि समजा डबल इनवर्टेड कॉमामध्ये जर आपण फक्त डी टाईप केला ना तर आपल्याला फक्त डे येणार. हे पहा 02 हा डे आलेला आहे. त्याचऐवजी जर आपण इथं 3 वेळा डी घेतला तर पहा डेचं इनिशियल येतं, म्हणजे त्या स्पेलिंग जे आहे त्याचं इनिशियल येतं. त्याऐवजी जर आपण इथं 4 टाईम डी घेतला, हे पहा 4 टाईम जर डी घेतला तर आपल्याला पूर्ण डे इथं लिहून येतोय. आपल्याला बाकीच्यांचे पण जर डे पाहिजे असेल तर आपण फक्त असं ड्रॅग करा. इथे पूर्ण डे आपले आलेले आहेत, पूर्ण स्पेलिंग इथे आलेलं आहे. आणि जर आपल्याला इथे मंथ वगैरे घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकतो आपण. टेक्स्ट म्हणजे फक्त टेक्स्टनी डेटच नाही तर असंही आपण घेऊ शकतो. व्हॅल्यूमध्ये आपण ही डेट सिलेक्ट केली किंवा ही करू शकतो, असं काही नाही, ही पण डेट सिलेक्ट करू शकतो. कॉमा द्या. कॉमा नंतर जर आपल्याला मंथ पाहिजे असेल तर आपण समजा मंथ घेतलं, 3 टाईम जर MM घेतला आणि जर एंटर केलं तर मंथचे इनिशियल येतात, म्हणजे अगोदरचे 3 लेटर येतात. जर पूर्ण मंथचं नेम पाहिजे असेल तर 4 टाईम M करा, एंटर करा. आणि आता पहा इथे मंथचं पूर्ण नाव आपलं पूर्ण स्पेलिंग इथे आलेलं आहे. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर वगैरे काय काय मंथ आहेत हे पूर्ण आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण इयर वगैरे पण काढू शकतो, म्हणजे डे काढू शकतो, मंथ काढू शकतो, इयर वगैरे काढू शकतो. इयर काढण्यासाठी सुद्धा काहीच नाही. इज इक्वल टू फक्त टेक्स्ट घ्या, टॅब बटन, नंतर व्हॅल्यू कोणती घ्यायची ती आपण इथे डेट घेतली, सिलेक्ट केली. त्यानंतर कॉमा. कॉमा नंतर आपल्याला इयर काढायचं म्हणून डबल इनवर्टेड कॉमामध्ये जर 4 टाईम वाय केला आपण तर इयर पूर्ण येणार आहे आपले. हे पहा 2024, सगळीकडे 2024, जिथे 2025 आहे तिथे 2025 येणार. समजलं. म्हणजे हे सुद्धा आपण असं सेपरेट करू शकतो. डे, मंथ आणि इयर सुद्धा आपण इथे सेपरेट करू शकतो. हे कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण डेट अँड टेक्स्ट जॉईन. आता इथे आपल्याला डेट आणि टेक्स्ट हे जॉईन करायचं, बट ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आलं पाहिजे. म्हणजे डेट आपली ही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आली पाहिजे. आता ते कसं करायचं ते अगदी इझी आहे. इज इक्वल टू आता टेक्स्ट जॉईन करायचं अगोदर आपण टेक्स्ट घेतला, त्यानंतर अँड साईन. फ्रेंड, आपण असं नाही करू शकत. आता समजा हा टेक्स्ट घेतला, नंतर अँड साईन घेतलं जॉईन करण्यासाठी आणि जर नंतर फक्त A3 सिलेक्ट केला आणि एंटर केलं तर पहा इथे काय येतंय, इथे डेट नाही येतं, आपले काहीतरी नंबरच येतो. डेट फॉर्मॅट येत नाही, ते नंबर येतात. तर असं होऊ नये म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, हे डायरेक्ट आपल्याला ही सेल सिलेक्ट न करता याऐवजी आपल्याला काहीतरी फॉर्मॅटिंग करावं लागेल. आपण जॉईन करण्यासाठी नेहमी ॲम्परसँड साईन यूज करतो, म्हणजे हे अँडचं साईन यूज करतो. टेक्स्ट आणि जर डेट याच्यामध्ये जर आपल्याला हायपन वगैरे ॲड करायचं असेल तर डबल इनवर्टेड कॉमामध्ये आपण इथं डॅश म्हणजे त्याला हायपन वगैरे म्हणतात ते देऊया. आणि नंतर डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट. नंतर परत आता आपल्याला काय करायचं आहे, हायपन नंतर डेट ॲड झाली पाहिजे. त्यासाठी परत एकदा अँड यूज करावं लागेल आपल्याला. आपण यूज केलं अँड. आणि आता इथे आपल्याला घ्यावं लागेल टेक्स्ट. काय घ्यायचं, टेक्स्ट. टेक्स्टमध्ये जे आपण अगोदर पाहिलं होतं व्हॅल्यू, आपण व्हॅल्यू म्हणजे ही डेट सिलेक्ट केली. नंतर टेक्स्टचा फॉर्मॅट कसा पाहिजे तर DDMMYY अशा पद्धतीने पाहिजे असेल तर आपण घेतलं DD/MM/YY. आता इथे 2 टाईम घ्यायचं का 4 टाईम घ्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. समजा आपण 4 टाईम घेऊया. आणि डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट. डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट करायला विसरू नका आणि करा एंटर. ब्रॅकेट नाही क्लोज केलं तरी चालेल, एक्सेल ऑटोमॅटिक ब्रॅकेट क्लोज करतो, पण डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट करणं गरजेचं आहे. आता हे पहा ABC आणि इथे डॅश ॲड झालेला आहे आपला. आणि अशा प्रकारे आपली इथे रिझल्ट आलेला आहे. यावरती डबल क्लिक करा, सर्वांचे रिझल्ट आलेले आहे. म्हणजे टेक्स्ट आणि डेट आपण इथे जॉईन करून असा रिझल्ट आणलेला आहे. फ्रेंड्स, हे इंटरव्ह्यूला वगैरे विचारलं जाऊ शकतं आणि ह्या गोष्टींचा नक्की तुम्हाला यूज होणार आहे. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका,
जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहे आणि त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. समजलं फ्रेंड, हे डेट पण आणखी सुद्धा डेटचे वेगवेगळे फंक्शन आहेत, पण त्यासाठी आपण नंतर भेटूया. फ्रेंड्स, हे डेट रिलेटेड फॉर्म्युले आपण अगदी डिटेलमध्ये इथे पाहिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पण कधी, ज्यावेळी तुम्ही या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस कराल त्याच वेळी. मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.